नाले सफाईमध्ये आम्ही बोलतो, मान्सूनपूर्व साफसफाईमध्ये बोलतो, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. तर मुंबई महानगरपालिका ही पूर्णपणे जी आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. याचं आणखीन एक उदाहरण तुमच्यासमोर आम्ही सांगितलं. 2 दिवस पहिले अनिल देसाई साहेब आले होते इथे, तेव्हा सांगितलं, बीएमसीचे वार्ड ऑफिसर पण होते इथे, तेव्हा सांगितलं की पार्किंगला डिस्प्ले केला जाईल, किती पैसे घेणार ते अजूनपर्यंत कुठे डिस्प्ले काय दिसत नाहीये. आणि 20 वर्ष झाला जो अधिकारी इथे त्याचे बदली का होत नाहीये, ते काय मागणी करणार? बिलकुल आता ह्याच्या संदर्भामध्ये सन्मान्य आमदार महोदय त्या संध्याकाळच्या मीटिंगमध्ये मांडतील. पण बिलकुल तुम्ही म्हटल्याप्रमाणे खूप लोकांनी पार्किंगच्या संदर्भामध्ये खूप तक्रारी केल्या आणि लोकांकडे व्हिडिओ पण आहेत की ज्या तऱ्हेने एक्स्टॉर्शन केलं जातं. त्यामुळे या सगळ्या तक्रारी आम्ही पोलिसांकडे करणार आहोत आणि त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल. 5 तारखेच्या मीटिंगमध्ये सुद्धा आयुक्तांच्या आम्ही हा विषय मांडणार आहोत. चुनावाला दरवर्षी चुना लावतो, त्याबद्दल काय सांगतो? त्याच्याबद्दल तर बोलले मी, त्या शेअरचं काम आज कांग्रेस अध्यक्षा मुंबई की वर्षा गायकवाड़, मेंबर ऑफ पार्लियामेंट, मेरे साथ में हमारे सीनियर एमएलए और एक्स मिनिस्टर असलम शेख साहब, हमारी बहन एमएलए ज्योति गायकवाड़ और सभी माजी नगर सेवकों ने आज देवनार के अंदर विजिट किया। पिछले कुछ दिनों से लगातार ये शिकायत आ रही कि देवनार में जो फैसिलिटी मुंबई महानगर पालिका की होनी चाहिए व्यापारियों के लिए और खरीदारों के लिए, उसमें बहुत बड़ा कॉलेप्स हो गया है, कई जानवर मर गए हैं। उसके लिए इमरजेंसी में मीटिंग बुलाई गई थी। आज हमने ये निर्णय किया है कि हमारे जितने नगर सेवक हैं वो 2-2 के अंदर, सुबह 2 आदमी नगर सेवक और शाम को 2 आदमी, आने वाले 6 दिन 7 तारीख को बकरीद है, ये लोग लगातार विजिट करेंगे और लोगों को, व्यापारी को और खरीदारों को तकलीफ में हुए हमारे सीनियर नगर सेवक आजमी साहब, अशरफ आजमी जी, जावेद जुनेजा जी, बब्बू खान साहब, उमर लकड़ावाला, आफरीन शेख, राजा रेबर, मोहसिन खान, ये सभी जितने हमारे नगर सेवक हैं, ये रोज दिन में सुबह 2 नगर सेवक, शाम को 2 नगर सेवक यहाँ पर रहेंगे और लोगों को उसको सुविधा मिलनी चाहिए। ये जो भ्रष्टाचार हुआ है, 25 करोड़ का जो टेंडर पिछले कई सालों से बुलाया जा रहा है, आज शाम को जब मुख्यमंत्री जी से बैठक है, हम मांग करते हैं कि इसकी इंक्वायरी होनी चाहिए, दोषी को उसकी सजा मिलनी चाहिए और जो देवनार के जो ये स्लॉटर हाउस है उसका अपग्रेडेशन अगली बकरी ईद के पहले शुरू होना चाहिए और 2-3 साल के अंदर उसको मुकम्मल तौर पर पूरा होना चाहिए। हर साल का 25 करोड़ रुपए का टैक्स पेयर, जो लोग टैक्स भरते उनका पैसा बर्बाद करने का काम बंद होनी चाहिए और लोगों को यहाँ पे सुविधा मिलना चाहिए। इसके लिए कि आज ये मीटिंग हुई है, पुलिस और बीएमसी के जो यहाँ के पठान साहब है, दोनों को ताकीद किया गया है कि इस बकरीद में बचे हुए दिनों के अंदर लोगों को पूरी सोई और सुविधा मिलनी चाहिए, लोगों को पानी मिलना चाहिए, उसका कचरा बराबर उठना चाहिए, बकरे जो मर गए हैं उसके लिए आगे ये ना हो, उसके लिए पूरा इसका इंतजाम करना चाहिए। इसके लिए वर्षाताई, असलम शेख साहब, मैं और ज्योति गायकवाड़ ने लिया है कि आने वाली 7 तारीख बकरीद और 2-3 दिन बकरीद सेलिब्रेट की हो जाती है, बासीद, तिरवासीद, और ये तीनों बकरीद के दिन और आने वाले उसके 2 दिन पूरा फैसिलिटी जो खास करके बड़ा जानवर यहाँ पे कटता है उसके लिए और जानवर यहाँ से ले जाने के लिए पूरी सुविधा होनी चाहिए। पुलिस और मुंबई महानगरपालिका इसका ध्यान रखना चाहिए। आज मुख्यमंत्र्यांची भेट तुम्ही घेणार आहात, त्यांची काय मागणी करणार आहात, त्यांची वेळ त्यांनी दिली? सर्वप्रथम आज जो मीटिंग है शाम को 4 बजे, उसके अंदर हमारी पहली मांग यही होगी कि ये जो टेंडर कॉल होता है और एक ही आदमी, जैसा कि आपने बताया जर्नलिस्टों ने कि चुनाव वाला मुंबई महानगरपालिका को चुनाव लगा रहा है, इसके ऊपर इंक्वायरी होना चाहिए। पिछले 5 साल के टेंडर की इसकी इंक्वायरी होनी चाहिए और जो भी दोषी है वो कर्मचारी है या टेंडर जिसको मिलता है उसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए और टाइम बाउंड इंक्वायरी होना चाहिए। 1 महीने के अंदर मुंबई महानगरपालिका ने कौन दोषी है उसके ऊपर कार्रवाई करनी चाहिए। सर, बार जो टेंडर निकलता है उसका एक ही बार सोल्यूशन क्यों नहीं निकाला जाता है? 20 करोड़ की जगह 40 करोड़ का फंड लगा के उसको कायम का जो पतरा है, शेड है, लगाया जाए और जो जानवर आते हैं उसको पीने का पानी और व्यापारियों को सुविधा दिया जाए। नहीं, असलम भाई बोलेंगे इसके ऊपर, मगर ये जो टेंडर कॉल किया जा रहा है उसके ऊपर इंक्वायरी होना चाहिए और देवनार का जो मॉडर्नाइजेशन का जो प्लान है, जो इस स्लॉटर हाउस को बिल्कुल मॉडर्न अत्याधुनिक बनाना है, उसके ऊपर इमीडिएटली काम शुरू होना चाहिए। और अगर कहीं यहाँ पे नहीं तो इंटरनेशनल टेंडर कॉल कीजिए उसको। टेंडर कॉल करके लोग आएंगे नहीं, हो नहीं सकता है, इसका टेंडर कॉल करना चाहिए और टेंडर कॉल करने से ये बिल्ड एंड ऑपरेट भी हो सकता है। इसके बहुत सारे तरीके, उसके ऊपर काम किया जा सकता है। आने वाले बकरीद से पहले ये काम का प्रोग्रेस हम लोगों को दिखना चाहिए, उसके हम लोग भी ध्यान देंगे। और मुंबई महानगर पालिका को 5 तारीख की हमारी जो मीटिंग है, जो मुंबई के भ्रष्टाचारों के ऊपर, रोड हो गए, अस्पताल हो गए, स्कूल हो गए, उसमें ये भी एक मुद्दा रहेगा मुंबई के आयुक्त के सामने कि इसका टेंडर जल्द से जल्द कॉल करके देवनार का जो
स्लॉटर हाउस है उसका अपग्रेडेशन करना चाहिए। आसिफ चुनावाला जो है सगळे जे टेंडर एकाला दिलं जात आहे त्यामुळे या सगळ्या मागे राजकीय आका आहे का, जेणेकरून हे टेंडर एकाला मिळावं? 20 वर्ष एकच अधिकारी एका ठिकाणी आहेत. खरं म्हणजे हे देवनार जे कत्तलखाना आहे हे जनावरांचं आहे की माणसाचं आहे मला समजू येत नाही. जर आपण पाहणी केली तर जिथे जनावरं आहेत तिथेच तो बिचारा व्यापाऱ्याला तिकडेच तो जेवतो, तिकडेच तो झोपतोय. आणि 25 कोटीचा दरवर्षी जर आपण टेंडर काढत असणार गेल्या 10 वर्षामध्ये 250 कोटी जर आपण सुपर अपग्रेडेड इंटरनॅशनल कत्तलखाना जर तयार केला असता तर त्याची टेंडरची कॉस्ट 150 कोटीपेक्षा वर गेलीच नसती. तर मला वाटतं हा कुठेतरी एक मोठा भ्रष्टाचार समोर येत आहे आणि हे भ्रष्टाचाराला कुठेतरी सरकारही साथ देत आहे. कारण आज 3 वर्ष झाली महानगरपालिकाची निवडणुका झाली नाही आणि सरकारच्या माध्यमातूनच महानगरपालिका चालू आहे. आणि जर समोर हे होत असेल तर याच्यात खालून वर पसर हे कुठेतरी संगमत हे नाकारता येत नाही. आजच्या बैठकीमध्ये आम्ही हेच बोलणार आहोत की हे डोले मिजून चालू नाही, डोले उघडून चालू आहेत. तर कुठेतरी त्यावर व्यवस्थित कारवाई झाली पाहिजे आणि माणसांनी माणसासारखं जगावं आणि जनावरांसाठी पण कायदे नियम आहेत. जर कत्तलखान्यामध्ये जनावर पण येत असेल तर त्याचं काय पॅरामीटर आहे, जनावर कसं ठेवलं पाहिजे, जनावरला पाणी कसं पाजलं पाहिजे, सफाई कशी असली पाहिजे, कुठेही कुठलाही पॅरामीटर इथे आकारण्यात येत नाही, करण्यात येत नाही. तर ही फार गंभीर बाब आहे आणि आजच्या बैठकीमध्ये आम्ही ते काढू. सर आसिफ चुनावाला जो है उसका एक नहीं 3 कंपनियां हैं, 3 कंपनियां. इतर प्रश्न आहेत. संजय शिरसाट यांच्या नावाने यांच्या मुलाने जे हॉटेल विकत घेतलेलं आहे त्यामध्ये पुन्हा रिटेंडरिंग करा असं त्यांनी म्हटलं आणि कुठेतरी 63 कोटी रुपयांना संभाजीनगरमध्ये त्यांचं हे हॉटेल जे आहे ते विकत घेतलं होतं त्यांच्या मुलाने. सन्माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब यांच्या घराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली आणि आता मुलाच्या हॉटेलची पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे. ज्या तऱ्हेने 64 कोटी किती कोटीचं त्यांचं घर आहे हे तर मला तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यांनी स्वतःच एक व्हिडिओ करून टाकलेला आहे की माझ्या घरातून संपूर्ण मुंबई दिसते आणि कशा तऱ्हेने ते घर आहे ते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी करावी ना. एका ठिकाणी मुख्यमंत्री महोदय सांगतात की मी सगळ्यांची चौकशी करणार, पारदर्शक कारभार देणार, स्वच्छ कारभार देणार, पण ना शिरसाटांची चौकशी होते. मी तर मागे पण म्हटलं की धनंजय मुंडे साहेबांचे फोटोज त्यांच्या जवळच्या माणसांचे ते जे फोटो आहेत ते सगळे दसांकडे होते पण मुख्यमंत्र्यांकडे नव्हते होम मिनिस्टर असताना. त्यांची चौकशी होते. आता आपण बघतोच आहोत मोठ्या प्रमाणामध्ये किती लोकांची नावं भ्रष्टाचारामध्ये आली मागील काळापासून. आता दुर्दैवाने पुन्हा ते स्वच्छ झाले आणि ते मंत्रिमंडळात सुद्धा आले. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की या मंत्र्यांची चौकशी होणार आहे की नाही. दुर्दैवाने ज्या तऱ्हेने ही मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये बोलघडेपणा करतात आणि स्वतःच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात, पण या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या जनतेला त्यांना उत्तर द्यावं लागेल. आणि म्हणून माझा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करावी. राणीच्या बागेतल्या पेंग्विन्स जे आहेत त्यांची नावं मराठी असायला हवीत. जे इंग्रजी नावं राणीच्या बागेतल्या पेंग्विन्सची ठेवले तो बदलण्याचा घाट भाजपकडनं घातला जातो. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर एकही शब्द बोलत नाहीये, रस्त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत नाहीये. आता आपण देवनारमध्ये आहोत, देवनारमध्ये तुम्ही स्वतः बघितलं की मोठ्या मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार आहे, त्याच्याबद्दल बोलत नाही. नाले सफाईच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत नाही, मान्सून पूर्वाच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत नाही. हॉस्पिटलमध्ये काय व्यवस्थापन आहे मी तुम्हाला कालच सांगितलं. सिटी स्कॅन बंद आहे, MRI बंद आहे. दुसऱ्या काही ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये 6-6 महिने लाईन आहे लोकांकडे, औषधं नाही आहेत लोकांकडे, खाली झोपलेले आहेत. त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची कॅथलॅब नाहीये, पॅथॉलॉजी नाहीये, लोकांना कपडे मिळत नाहीयेत, रक्त मिळत नाहीये. ह्याच्यावर का बोलत नाहीयेत? 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. ऑक्टोबर मध्ये 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 2 टप्प्यांमध्ये व्हाव्यात अशा पद्धतीची माहिती समोर येते. एकूणच मुंबई काँग्रेसची तयारी कशा पद्धतीने असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी? आम्ही पूर्ण तयारीने काम करणार. आम्ही सगळेजण कामाला लागलेलो आहोत आणि
जनसामान्यांचे प्रश्न, मुंबईकरांचे प्रश्न आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्याला वाचा फोडण्याचं काम करतोय. अपेक्षा हीच आहे की मुंबईकरांना न्याय मिळावा. ज्या मुंबई महानगरपालिकेचं नावलौकिक जो आहे पूर्ण जगामध्ये होता की सगळ्यात मोठी यशाची महानगरपालिका, दुर्दैवाने त्या मुंबई महानगरपालिकेला खंडार पाडण्याचं काम, त्याच्या ठेवीला खंडार पाडण्याचं काम आणि भ्रष्टाचाराचं काम जर कोणी केलं असेल तर या 3 वर्षाच्या काळात झालंय. सातत्याने आम्ही मागतोय की याची जी आहे ती श्वेतपत्रिका निघावी. सातत्याने आम्ही म्हणतोय की मागच्याची चौकशी केली तशी याही 3 वर्षाची चौकशी व्हावी आणि हे सगळे भ्रष्टाचार आम्ही मानतोय सातत्याने, त्याच्यावर चौकशी व्हावी ही अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईकरांकडे आम्ही जाऊ आणि मुंबईकरांच्या प्रश्नावरती आता आम्ही सातत्याने आवाज उचलण्याचं काम करत आहोत. मुंबईकरांकडे जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा येईल, पण काम करणं ही आमची काँग्रेसची परंपरा आहे. ते काम आम्ही करत आहोत. 2 टप्प्यात निवडणुका होतील, या आधी कधी झालंय का? 2 टप्प्यामध्ये निवडणुका होतील अशी माहिती महानगरपालिकेमध्ये बिलकुल तुम्ही बघाल की या वेळेला जो आहे तो मुंबईकरांच्या पसंतीचा महापौर असेल.